घेतल्या तर कमीच आहे, पण त्यापेक्षा आता हे 2 बैठक सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, यज्ञाला तुम्ही उपस्थित राहून तन मन धनाने सहकार्य करावं आणि तुम्ही सहकार्यच करणार आहे। शनिवारी आपले सर्व गावकरी मंडळी दर्शनाला येतात, यज्ञ झाला तरी आपापल्या पद्धतीने लोक तिथं बुक पावत्या फाळणारच आहे, पण तिथं थोड्या एकेकांना वेगवेगळ्या दुकानदारांना पावत्या फाळण्यापेक्षा तुम्ही सर्व एकत्रित बसून समस्त ग्रामस्थाच्या माध्यमातून जे काही सहकार्य कराल ते यथायोग्य राहील आणि त्यात गावाचं नाव राहील आणि सगळ्या गावाच्या माध्यमातून तुम्ही सहकार्य करावं आणि तुम्ही करणारच आहात। यज्ञ राजाने जरी केला तरी त्या राजाला प्रजेचं सहकार्य घ्यावं लागतं, कारण यज्ञ हे एकाचं काम नाही आणि एका माणसानं जरी केला, पुरोहित यजमान एखादा झाला तरी एक माणूस याला यजमान नसतो। पण आपण पंचक्रोशीच्या माध्यमातून हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट 11 तारखेला स्तंभपूजनाचा कार्यक्रम आहे, त्या स्तंभपूजनाला आपण उपस्थित राहावं। तोपर्यंत तुम्ही 1-2 गावकरी म्हणून एक बैठक घेऊन त्याची चर्चा करावी आणि त्या दिवशी तुम्ही जाहीर केलं आपण पत्रिका छापणार आहे, ज्या यज्ञाच्या पत्रिका आहे त्या स्तंभपूजन झाल्यानंतरच छापणार आहे का सगळं पंचक्रोशी तिथे येणार आहे। मग कोण काय आपल्या पद्धतीनं सेवा करणारे, सहकार्य करणारे, श्रमदान करणारे, अन्न धान्याच्या स्वरूपातून द्रव्याच्या माध्यमातून सहकार्य करणारे हे आपण पत्रिकावर त्यांचं नाव देणार आहे, कारण सगळ्यांच्या माध्यमातून हा सोहळा होणार आहे आणि खूप मोठा भव्य दिव्य सोहळा होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य आणि ते तुम्ही करणारच आहात। मागच्या यज्ञात सुद्धा तुम्ही खूप बरोबर